होतो का नाही? प्रत्येक जण प्रपंचाच्या चलनावर तुम्ही आम्ही नतमस्तक झालेच दिसतोय. साधं नतमस्तक होत नाही. अरे वयाच्या 15व्या वर्षापर्यंत एकतर तुम्हाला आम्हाला काही कळतच नाही, तसं आयुष्यभर काही कळत नाही. पण कळतं कधीपासून? एका विद्यार्थ्याला सहज प्रश्न केला, म्हणलं सांग बरं मांजराचे डोळे कधी उघडतात? तो म्हणला 2 दिवसानं साधारण. म्हणलं गाईच्या पिल्लाचे? म्हणलं लगेच उघडतात. आणि म्हणलं माणसाचे? लग्न झाल्यावर. कोणाचे? आपले. लग्न झाल्यावर डोळे उघडतात ही शोकांतिक आहे. अरे डोळे उघडत नाही तिथं तुम्ही आम्ही डोळे झाकतोच, लक्षात घ्या. त्या प्रपंचाच्या पुढे इतकं तुम्ही आम्ही तळमळतो, इतकं तुम्ही आम्ही त्या रहाट गाडीमध्ये गुंततो. साधं गुंतत नाही. जवळपास तुमचं माझं मूल तुमच्या माझ्या वयाचं नव्हे तर त्या मुलाच्या पायात तुमच्या माझ्या पायातली चक्कर बसेपर्यंत तरी तुम्ही आम्ही संसार करतोच करतो. पण एकदा पोरगं सुद्धा तुमच्या माझ्या त्या वयामध्ये आलं की तरी सुद्धा तुम्ही आम्ही आपला काही संसार सोडत नाही. वयाची 51वी आली की साधू संत सांगतात एका एक्क्यानं कुठे जायचंय? एक्क्यानं वरात नाही जायचं, पण आहे त्या ठिकाणी तुम्ही एकांताचं स्थान मिळवू शकता. त्या ठिकाणी एकांतामध्ये जाऊ शकता. एक अंतःकरणापासून विचार करा, आहे मी हा कोण? करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर. निवृत्तीचा तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे. अरे ना की तुम्ही आम्ही त्या प्रपंचाचा विचार केला पाहिजे, पण तुम्ही आम्ही प्रपंचाचा विचार सोडत नाही. ते पोरगं लग्नाला आलं, त्या पोराचं लग्न झालं तरी त्याचं सुद्धा रहाट गाडी तुम्ही आम्ही ओढतो. तो प्रपंच सोडत तर नाही तुम्ही आम्ही सोडत नाही म्हणून ते पोरगं ओढ काढल्याशिवाय राहत नाही, लक्षात घ्या. आणि मग ते पोरगं मनातून म्हणतं बाबा हे सोडत नाहीत ना तर आपण त्यांना अख्खं पिळून काढू. पिळणं पिळतं का? धुणं पिळतं ना मावल्या? धुणं ते पिळतात ना, त्याच्यापेक्षा बत्तर अवस्था होते प्रपंचामध्ये 51च्या पुढच्यांची. आता इथं बसलेल्यांचं मी काही सांगत नाही बरं, नाहीतर तुम्ही म्हणाल आमचंच काढून. अजिबात नाही, इथलं काहीच सांगणार नाही. पिळ्यासारखी अवस्था होते. रस पिता का नाही ऊसाचा? आता इथं जरा ऊसाचं क्षेत्र कमी असेल पण रस तरी भेटत असेल ना? भरपूर भेटतो. पिलाय का ऊसाचा रस कधी? पिलाय ना? मला सांगा ते रसवाले काका ऊसाचा रस पिण्याकरता तुम्ही आम्ही तिथं गेल्यानंतर अगोदर काढून ठेवलेला तुम्हाला आम्हाला देतात की नंतर काढून देतात? बोला ना. नंतर काढतात. मग मला सांगा एक अशी मोठीच्या मोठी अशी ऊसाची कांडी घेतात का नाही? ते चरख्यामध्ये घालतात, रस निघतो त्यातून. आता इकडं कसं आहे मला माहित नाही, पण आमच्या इकडं फार वेगळं आहे. पण आता ते तुमच्याकडेच वळवून घ्यायचंय मला. ते ऊसाची कांडी त्या चरख्यामध्ये घातल्यानंतर मला सांगा त्यातला रस निघाला का नाही? मग ती कांडी फेकून देतात की परत वापरतात? बरोबर आहे ना? म्हणजे आमच्याकडे पण तेच आहे. जरी जास्त ऊसाचं क्षेत्र असलं तरी डबल वापरतात. ते डबल ते घेतो आणि त्याचे 2 असे भाग करतो आणि परत ते चरख्यामध्ये घालतो. त्यातला परत रस काढतो. ते चरखीवाले काका परत रस काढतात. आता तरी तो फेकून देत असेल? बोला ना, तुम्हाला पाजलाय का नाही रस? नाही. रस ऊसाचा दुसऱ्या कुठल्या डोक्यात आणायचा नाही. बघितलं ना, ते दुसऱ्यांदा ते 2 भाग करतात, परत चरख्यामध्ये घालतात, त्यातला रस काढतात. बाबा आता तरी सांगा, आता तरी फेकून देतात नाही का? म्हणजे तुम्ही चांगला पिलेला दिसला. परत ते घेतात आणि त्याचे परत 2चे 4 करतात आणि परत चरख्यामध्ये घालतात. त्याचा परत असेल कसला तो रस काढून घेतात. आता तरी टाकून देत असतील? नाहीच का? त्या बाबतीत म्हणजे तुमच्याकडे चांगलंच मिळून काढतात म्हणायचं. ते 4चे परत 8 भाग करतात आणि नुसते 8 भाग करत नाही, असं मुरगळतात. कपडे पिळल्यासारखा असं मुरगळतात आणि मग चरख्यामध्ये घालतात. मला सांगा त्यातला सगळा उरला सुरला रस काढून त्या सगळ्या काही दशा मोकळ्या करून पिंजून सगळा काही तो चोथा कुठेतरी मग मारुतीच्या मंदिरात, कुठेतरी गावाच्या पारातल्या कट्ट्यावर, दुसऱ्या गावात जर एखादा सप्ताह असेल तर तिथं. कळतंय ना? ऊसाचंच आहे ना?
कशाचं आहे? ऊसाचं सांगायला मी इथं अवघड आहे माई बाबांनो. इतकं पिळून घेतात संसारामध्ये, तरी सुद्धा आम्ही मरून करत संसार करतोय. कसा करतोय? हाडाची रक्ताचं दिवसाची रात्र करून तुम्ही आम्ही संसार करतो, प्रपंच करतो. पण मला सांगा, त्या संसाराची सेवा करून तो देव भेटेल का तुम्हाला आम्हाला? नाही भेटत. तो देव तुम्हाला आम्हाला भेटण्याकरता फक्त एकच स्थान आहे, साधूच्या चरणावर जावं. काय देणं वाचेनं मनानं तुम्ही आम्ही त्या साधू संतांच्या जवळ जावं. पण ते जाऊ शकत नाही, याचं कारण आहे तुम्हाला आम्हाला विषयानं घेरलंय. विषय आहेत कुठले? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे पंच विषय तुम्हाला मला त्या पंच विषयाने घेऊन टाकले. आणि कडू असणारे विषय तुम्हाला मला गोड वाटतात. गोड असलेलं नाम तुम्हाला मला कधीच गोड वाटलं नाही. शोकांतिक आहे. एक उदाहरण देते, म्हणजे तुम्हाला मला विषय कडू कसे कळतात सांगते तुम्हाला, ऐका. एका मनुष्याला बाहेर गावी जायचंय, पण रस्ता आहे जंगलामधून. रात्री अंधाराची वाट आहे. जाता जाता त्या अंधारी रात्रीतून त्या वाटेतून प्रवास करता करता तो निघालाय. पायवाटेनं चालतोय. जाता जाता एक छोटंसं काहीतरी येऊन त्याच्या पायाला टोचलं अंधारामध्ये. टोचल्यानंतर ती वेदना जरा असह्य झाली. काहीतरी टोचलंय असा भाव त्याच्या अंतःकरणामध्ये तयार झाला. आणि मग लक्षात आलं आपल्याला काहीतरी झालेलं आहे, वेदना फार आहेत, आपण परत माघारी जाऊ आपल्या घरी. म्हणून तो माघारी निघाला. घरी आल्यानंतर पायातली चप्पल काढतो, तर चप्पल सुद्धा रक्तानं बरबटलीये. घरातनं मालकीन बाहेर आली. तिनं पाहिलं तर पाय सगळ्या रक्तानं बरबटलाय. त्या बायकोनं त्याला विचारलं, का हो काय झालं पायाला? त्यांनी सांगितलं, काही नाही, अंधाऱ्या वाटेमध्ये काहीतरी माझ्या पायाला टोचलं. तिच्या लवकर लक्षात आलं. ती पटकन स्वयंपाकघरामध्ये गेली आणि बरणीमध्ये असलेला गूळ, माहितीये ना, बरणीमध्ये असलेला गूळ ती घेऊन आली आणि आपल्या मालकाला धन्याला तिनं तो गूळ खायला दिला. पण धन्याला तो गोड असणारा गूळ कसा असतो, म्हणजे इकडचा पण गूळ गोडच आहे, सांगली जिल्ह्यातला पण गूळ गोडच आहे, महाराष्ट्रातला कुठलाही गूळ घेतला तरी तो गोडच असणार आहे. पण ऐका मंडळी, त्यानं जो गुळाचा तुकडा खाल्ला तो त्याला कडू लागला. गोडच तो, पण त्याला तो कडू लागला. त्याच्या लक्षात आलं. तो पटकन बाहेर गेला आणि बाहेरच्या कडुनिंबाचा पाला असलेला पटकन घेऊन आला आणि खाल्ला. पण खाल्ल्यानंतर कडुनिंबाचा असलेला पाला त्याला कसा लागला? गोड लागला. थोडीशी उलटी प्रक्रिया झाली. गोड असलेला गुळ त्याला कडू लागला आणि कडू असलेला कडुनिंबाचा पाला त्याला कसा लागला? गोड लागला. ऐका मंडळी, दृष्टांत इथंच संपला. सिद्धांत ऐका. गोड असलेला गुळ त्याला कडू लागतोय आणि कडू असलेला कडुनिंबाचा पाला त्याला गोड लागतोय. तशीच अवस्था तुमची माझी आहे. त्याला तसं होतं, याचं कारण आहे त्याला काहीतरी येऊन डसलं. तसंच तुम्हाला आम्हाला सुद्धा परमार्थ कडू लागतोय, जो गोड आहे. माझ्या भगवान श्री परमात्म्याचं नाम कसं आहे? गोड आहे. नाम गोड, नाम गोड. मगाशीच प्रमाण दिलं होतं मी. ते नाम गोड आहे. माझ्या देवाचं रूप गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, ते गोड आहे. तरी सुद्धा ते तुम्हाला मात्र कसं लागतंय? कडू लागतंय. आणि कडू असलेला विषय तो तुम्हाला मला गोड लागतोय. स्वतः माऊली सांगतात, विषय विषयाचा परिपाड, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय ते कडू जीवासी झाला. तो कडू विषय असणारा तुम्हाला आम्हाला गोड वाटतो, याचं कारण आहे ते विषयानं तुम्हाला मला डसलंय. त्या अंधारामध्ये, अंधकारामध्ये तुम्हाला मला तो विषय येऊन डसतोय आणि मग सगळी उलटी प्रक्रिया सुरू होते. तुम्हाला मला कुठं पाऊल टाकावं कळत नाही. साधूचं चरण दिसत नाही. एकच दिसावं, साधूच्या चरणावर तुम्ही आम्ही नतमस्तक व्हावं. तिथं नतमस्तक झाल्यानंतर अंतकरणापासून काय आवाचा मनाने त्यांची सेवा केली की तुम्हाला आम्हाला देव भेटल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या. तो देव संपूर्ण सत्ताधीश असणारा देव तुम्हाला आम्हाला कळतो, पण साधूच्या चरणावर नतमस्तक झाल्यानंतरच कळतो. आणि म्हणून महाराज अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगतात,
आठ गाव